मिनिस्टर ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ महाराष्ट्र प्रताप सरनाईक सर, तुम्ही जे कायदे जे परिवहनावरती जे कायदे आणताय चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या गाडीला HSP चे नंबर प्लेट, परत मालवाहतुकीवरती जे गैरकानूनी प्रवासी बसवले की त्याच्यावरती कायदे म्हणजे कडक कारवाई केली जाईल वगैरे, किंवा चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय असं काय चुकीचा निर्णय घेत नाही, योग्य तो निर्णय घेता वगैरे. आम्ही पण एक सामान्य माणसंच आहे, मिडल क्लासचे. पण आमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जसं तुमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना जे सांगताय की कडक कारवाई झाली पाहिजे, कडक, तशीच तुमचे जे आमदार खासदार जे आहेत ना, ते सुद्धा फॅन्सी गाड्या, फॅन्सी नंबर प्लेट वापरतात. चांगल्या चांगल्या गाड्यांना, फॉर्च्युनर वगैरे, परत ज्या गाड्या आहेत चांगल्या, इनोवा वगैरे, तर हे फॅन्सी नंबर वापरतात. जरा तिकडं पण त्यांना, तुमच्या त्या अधिकाऱ्यांना RTOच्या जरा लक्ष द्यायला सांगा, फाईन मारायला सांगा. कारण का आम्ही आमच्यावरतीच फक्त मिडल क्लासवरतीच हे लोक फाईन मारतात. जरा तुम्ही गांभीर्याने लक्ष ह्याच्यात पण द्या, कारण कायदा हा सगळ्यांना समान आहे. कायदा कोणाच्या घरचा नाही आहे. ही सामान्य जनतेकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. फक्त हे मिडल क्लासवाल्यांसाठी किंवा बाईकवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्यासाठी कायदा लावू नका. आमदार खासदारांना, नगरसेवकांना पण लावा, कारण त्यांच्याकडे पण फॅन्सी नंबर असतात गाड्यांचे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या बांधवांकडून तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा होता, तो पोचवतो आहे. तर याच्यावरती पण तुम्ही दखल घ्या, कारण कायदा फक्त सामान्य माणसांना नाही आहे, सगळ्यांसाठी आहे. कायदे तुम्ही पण बनवता तर तुम्ही पण पाळावेत. जर माझा व्हिडिओ तुमच्याजवळ पोचत असेल तर तुमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना पण हा निर्देश द्या की जो आमदार, खासदार, नगरसेवक जे कोण असेल त्याची नंबर प्लेट फॅन्सी दिसली की त्याच्यावरती पण कारवाई करावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शंभू महाराज की जय. आई जिजाऊ चरणी नमस्कार.